नमस्कार, मी तुमच्यासाठी एक छान असा मसाला घेऊन आली की जो रेडी टू कुक आहे, पण अजिबात त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नाही आहे, आर्टिफिशियल कलर नाही आहे, आर्टिफिशियल फ्लेवरसुद्धा नाही आहे. घरचेच मसाले पण एकदम छान असे त्यांनी बनवलेले आहेत की ते घरी केल्याचं त्याला फील येणार आणि तेवढेच हेल्दी पण आहेत, तेवढेच एकदम म्हणजे तुम्ही बाहेर हॉटेलमध्ये वगैरे खातात ते सुद्धा अनहेल्दी असतं. त्याच्यात पण सोडा वगैरे बरंच असतं. म्हणजे चायनीज वगैरे खातात त्याच्यात पण अजिनोमोटो वगैरे असतो. पण ह्याच्यामध्ये एकही गोष्ट तुम्हाला सापडणार नाही. हा प्रॉडक्ट शार्क इंडियामध्ये पण दाखवला गेला आहे. तिथंसुद्धा त्याला खूप छान हे मिळालेले आहे. तर हा फक्त ड्राय मसाल्यांपासून बनलेला आहे. पण आपण जेव्हा हे रेसिपीज करायला जातो स्टार्टरच्या, तर खूप पसारा होतो किंवा खूप वेळ जातो किंवा एवढा वेळ नसतोच कोणाकडे. जिमला जातात त्यांना डाएटसाठी 7 दिवसासाठी 7 म्हणजे चिकन लागतं. तर ते नुसतंच सिंपल खाऊन म्हणजे आवडत नाही कोणाकोणाला. तर हे फ्लेवर वाईज केलं ना तर खूप छान लागतं. तर मी तर तंदुरी लेग पीस, त्याच्यानंतर लॉलीपॉपचे पीस असे वेगवेगळ्या प्रकारचे 200 ते 250 ग्रॅमचे चिकनचे 7 प्रकार आणले होते. त्याला हे सगळे मसाले मॅरिनेशन केलं. कसं करायचं तर एक पॅकेटला 40 ते 45 ml पाणी टाकायचं, मॅरिनेशन 60 मिनटासाठी करून ठेवायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही पॅन, कढई किंवा ओव्हन किंवा एअर फ्रायर कशामध्येही तुम्ही हे रेसिपीज करू शकता. काही नाही, थोडंसं तेल टाकून आहे ना छान आहे ना परतून त्यांना शिजवून घ्यायचं आणि एअर फ्रायरमध्ये तर काय स्टिकमध्ये लावलेत आणि स्टार्टरसारखे लावून दिलं, खूप मस्त लागतात. तर तुम्हाला जर रेसिपीज म्हणजे येत नसतील आणि तुम्ही जर हे मसाला लावून केलं ना तर खूप सुंदर, हॉटेलपेक्षाही भारी टेस्ट आणि हेल्दी असे दोन्ही आहेत. तर नक्की करून बघा. किलरचे मसाले आहेत, तुम्ही बघू शकता. हे खूप म्हणजे आता सध्या खूप व्हायरल आहेत, पण तेवढे हेल्दी पण आहेत आणि चांगले पण आहेत. तर नक्की 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 एकदा तरी तुम्ही ट्राय करा आणि कशी वाटली सांगायला विसरायचं नाही. रेसिपी कशी वाटली, आणि रेसिपी म्हणण्यापेक्षा एकदम सोपं, ज्यांना स्वयंपाक येत नाही ना ते सुद्धा हे करू शकतात. त्यामुळे नक्की तरी एकदा तरी ट्राय करा आणि रिप्लाय करून सांगा की कसे होते मसाले. आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो झालंच पाहिजे. बाय बाय.